निदा खान प्रकरणामध्ये निदा ही मतींच्या घरामध्ये सापडली. तिची आई, मावशी, भाऊ, वडील आणि ती जवळपास 30-35 दिवस त्या ठिकाणी तिने मुक्काम केला. जेव्हा चौकशीमध्ये ही सापडली त्या टायमाला असं कळालं की ते घर मतीन पटेल नावाच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं आहे. मग कॉर्पोरेशननी आणि पोलिसांनी सुद्धा एक कारवाई त्यावर केली, त्यांना नोटीस दिलेली आहे. एखादा अतिक्रमण पाडताना एक माणुसकी या नात्यानं नोटीस द्यावी आणि कागदपत्र मागून घ्यावे, हे एक अलिखित नियम आहे. इलिगल असेल तर तुम्ही तातडीने सुद्धा पाडू शकता, त्याला कोणते धरबंध नाही. परंतु आता 3 दिवसानंतर काही लोक म्हणजे मतीन आणि ते सर्व हायकोर्टात गेले. एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते तर माहित नाही. अरे तुमचं नाही ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं. हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार आहे. मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे. आरोपीला लपवणं आणि तेही अशा गुन्ह्यामध्ये, हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा आहे आणि कॉर्पोरेशन मला वाटतं आज ती कारवाई नक्की करेल असा मला विश्वास आहे. तुम्ही अनेक आरोप केले त्याच मात्र त्याची कुठलीही चौकशी अद्याप सुरू नाही आहे. सध्या ते टाळत आहे पूर्ण, पण चौकशीही नाही. नाही, चौकशी होईल. एक बाजू तुम्ही पाहून घ्या की ही निदा खान, मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे. अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत. छोटं प्रकरण नाही आहे. धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे. आणि म्हणून लव्ह जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा त्यांचा ग्रुप, गँग ही आहे. म्हणून आता हे चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल. पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे मतीन, इम्तियाज जलील आणि इम्रान बख्श आणखी काही लोक हे सगळं संबंधित आहे आणि त्यांच्या प्रकरणात हे सगळं संबंधित आहे. हा एकाचं काम नाहीये. हे एमआयएम सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करतंय. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे हे पूर्ण. या देशामध्ये 2 पद्धतीच्या कारवाई केल्या जातात, एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई. म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे, त्यांना फंडिंग दिले जाते. मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव्ह जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं जातं, हे सिद्ध झालेलं आहे. ही हिदा खान, हिलाही फंडिंग होतं तर हे सिद्ध झालेलं आहे. आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत. किती हिंमत आहे एखाद्या माणसाला गुन्ह्यामध्ये, जेव्हा तो एफआर त्याचा नावाचा फाटतो त्या टायमाला उघडपणे त्याला सपोर्ट करणं, याचा अर्थ हे सुद्धा देशद्रोह करतायत. हे सुद्धा त्याच्यात अडकलेले आहे. आणि आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता नो कॉमेंट्स बनायला लागले गोड भाषेत. तुम्ही काही करा, तुम्हाला जेलचे दरवाजे आम्ही उघडलेले आहेत आणि तुम्हाला त्या जेलमध्ये जायचंय, नंतरच आम्ही तो लॉक लावणार आहोत. पोलीस इथं स्पष्ट म्हणतात आमची मुलगी निर्दोष आहे. ओएसी तर तो बॅरिस्टर आहे ना, ओएसीला कायदा कळत नाही? एखाद्याच्या नावाचा एफआर फाटला म्हणजे तो आरोपी होतो का नाही होतो? आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते, ते कोर्टात. म्हणून आरोपीला बिनधास्तपणे मोकळेपणे सोडता येत नाही किंवा त्याला फिरवता येत नाही. शेकडो असे आरोपी आहेत आजही त्यांची शिक्षा झालेली नाही, परंतु ते जेलमध्ये आहेत. हे ओएसीला माहित नाही. धर्माच्या नावाखाली इतर धर्मियांना बाटवण्याचं काम जे त्यांनी सुरू केलंय, आता त्याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करा म्हणतात, मात्र शिवसेना सत्ता झाली. अनेक नगरसेवकांची अशी घरं आहेत की जे अतिक्रमित आहेत, त्यांच्यावर कारवाईचं मात्र एक
कोणाचंही अतिक्रमण असो, आणि मुळामध्ये लोकप्रतिनिधीचं तर असलंच नाही पाहिजे. लोकप्रतिनिधी जर अतिक्रमण केलं याचा अर्थ तुम्ही इतर अतिक्रमणाकडे तुम्ही बोट दाखवू शकत नाही. तुम्ही त्या पद्धतीने चांगलं राहिलं पाहिजे. आणि हे कुणाला एका कोणत्या पार्टीबद्दल संबंधित नाही. कोणीही अतिक्रमण केलं तर त्याचं नगरसेवक पद जातं, हे सिद्ध झालं पाहिजे. त्याचं नगरसेवक पद सुद्धा रद्द होतं. म्हणून नगरसेवकांनी अशा भानगडीमध्ये स्वतःहून कधी पडू नये आणि अतिक्रमण करू पण नाही, करणाऱ्याला पाठिंबा पण देऊ नये. विषयांतर करतो. मोदीच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरेंची शब्द आहे. ते म्हणतात मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा ऐका, संसदेचं विशेष अधिवेशन बोलतो. राज मोदी साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे ते आपण सर्व जग पाहतंय. इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतोय. या देशामध्ये काही काळानंतर जर हे युद्ध लांबत गेलं तर ज्या ठिकाणून पेट्रोलचं, ऑइलचं सप्लाय होतं, डिझेलचं सप्लाय होतं, काय सर्व जे काही येत आयात जे केलं जातं सगळ्या देशामध्ये, तो जर थांबला तर देशावर किती मोठं संकट येणार आहे ही चाहूल पाहून मोदी साहेबांनी एक काटकसर करा असं एक म्हणल्यामुळं एवढं बबाल करण्याचं काहीच कारण नाही. रोजच्या जीवनातही जर तेवढी बचत केली तरी देशासाठी तर सपोर्टचा भाग असेल. म्हणून सोने खरेदी करू नका किंवा इंधनाची बचत करा हे मोदी साहेबांनी बनल्याबरोबर त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही ना. आपण अनेक वेळेला पाहतो, मुंबईमध्ये बघा, स्वतःच्या कार घेऊन जातात, गाडीमध्ये एक माणूस असतो, रोजच्या 1000 रुपयाचं पेट्रोल लावण्यापेक्षा मेट्रोने गेलं तर तुम्हाला 50 रुपयात जातात. ही काटकसर का करू नये हा प्रश्न आहे. आणि हे सर्वांसाठी लागू आहे, सर्वसामान्य माणसासाठीच नाही, तर मंत्र्यापासून तर खालच्या माणसापर्यंत हे सर्वांनी याचं पालन केलं पाहिजे. आपला पंतप्रधान आपल्याला आव्हान करतो तर त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. मोदींच्या आवाहनानं अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. अर्थव्यवस्था गडकरी शरद पवार यांनी आता याच्यामुळे जर अर्थव्यवस्था गडगडत असेल तर अशा प्रकारचे आव्हानं यापूर्वीच्या पंतप्रधानांनी केली नाहीत का? यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत का? त्यावेळेला अर्थव्यवस्थेबद्दल आपण का नाही बोलले? म्हणून आता राजकारणासाठी राजकारण करू नका. जगावर आलेल्या संकटामध्ये आपण ठामपणे आपला देश मजबूतीने उभा राहिला पाहिजे, हे त्याच्या मागचं धोरण आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला की मी यापुढच्या सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घेईल, तसं तुम्ही देखील करणार आहात का? निश्चित आम्हाला या सगळ्या बाबीचा विचार जरूर करावा लागणार आहे. एखाद्या ठिकाणी बैठक घ्यायची, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या भागातले अधिकारी बोलवायचे किंवा पदाधिकारी जर पक्षाचे असेल तर पदाधिकारी बोलवायचे, आणि त्यांचे सगळे जे काही गाड्या येतात, हे येतात, ताफा येतो, त्याच्यामुळे सुद्धा खर्चिक होतच आहे. म्हणून हे आता या काळापुरतं आपण हे ऑनलाईन पद्धतीने घेणं कधीही चांगलं. बाळासाहेब थोरात यांनी पण टीका केली त्याच्यावर की आवाहन केलं त्याच्यावर आधी उधळपट्टी केली काटकसर करण्याचं आवाहन करत आहे. आधी युद्ध नव्हतं, आता युद्ध सुरू झालेलं आहे. एवढं तर सेन्स असावं ना, कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे. एखादी घटना जेव्हा घडते तर त्याचे परिणाम दुष्परिणामाची जाणीव त्या वेळेला आपण स्वतःने समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आता एवढं साधं गोष्ट जर आमच्या विरोधकाला कळत नसेल तर त्याचं आश्चर्य आहे. अशा वेळेला आपल्या पंतप्रधानांच्या बरोबर देश म्हणून आपण सर्वजण एक असलं पाहिजे, ही भूमिका सर्वांची असली पाहिजे. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी तोरण मारल्याचं असं म्हटलंय की सीएम व्हायचं असेल तर सत्ता सोडून भाजप विरोधात संघर्ष करावा लागेल. रोहित हा काय जास्त राजकीय तज्ञ नाहीये. कोणतं तरी एखादं स्टेटमेंट करून राजकारण स्वतःच्या भोवती फिरवण्याचा त्याचा प्रकार असतो. काकाकडून काहीतरी त्यांनी शिकलं पाहिजे. आताच या वयामध्ये इतक्या मोठ्या गोष्टी करणं रोहित पवारला शोभत सुद्धा नाही. चंद्रशेखर पवारांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मागणीशिवाय आता कोणालाही विमान वापरता येणार नाही. अत्यंत चांगला निर्णय आहे. आणि तसाही विमान वापरायचं जर असेल ना तर मुख्यमंत्र्याची परवानगी पहिलेही घ्यावी लागत होती. आणि हे विमान वापरणं हे ठराविक नेत्यापुरतं मर्यादित आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
आणि एखादा इमर्जन्सीमध्ये एखाद्या मंत्री, प्रत्येकाला विमान वापरणं हे अलाउड पण नाहीये आणि त्याला तो वापरू पण शकत नाही. काँग्रेसने कसा कोणाला हवाय खास करून सचिन सावंत IPL वर तात्काळ निर्बंध जाहीर करा, एवढ्या जमावांच्या गाड्या कशासाठी, त्याला जोडून मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा त्याग करावा, मेट्रोने प्रवास करावा, 5 मंत्र्यांनी एका गाडीतून प्रवास करावा, विदेशात जाऊ नये वगैरे वगैरे. आता हे सावंत प्रेस घ्यायला सुद्धा गाडीने आले असतील. बोलताना काहीतरी तारतम्य ठेवा, या गोष्टीचं मजाक उडू नका. गाड्याचा ताफा निश्चित कमी झाला पाहिजे. सावंतला महात्मा गांधीचं राज्य आठवत असेल तर त्यांनी तसं केलं पाहिजे. त्यांनी कपड्याचाही त्याग केला पाहिजे आणि निघायला पाहिजे दिंडी घेऊन. देश कुठं चालला आणि ह्याचे तत्वज्ञान यांचं कुठं चाललंय, म्हणून असं बकवास करणाऱ्यांचा आम्ही दखल घेत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पदाधिकाऱ्यांची यादी दिली, त्यामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं, तर जय पवार यांना राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत स्थान देण्यात आले. सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना स्थान देण्यात आलं नाही. हा त्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन काय कशामुळे घेतलं नाही, काय घेतलं नाही, यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. तुमचं सरकार आहे मुंबई महापालिकेत, अजूनही 5 ते 6 हजार मराठी पाट्या नाही आणि फक्त नगरसेवकांनी जागा मुद्दा ओपन केला, कधी लागणार पाट्या? निश्चित महापौर झाल्यानंतर मुंबईच्या महापौराने त्यांचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि जर असं काही ठिकाणी आढळलं असेल तर महापौर त्याच्यावर त्वरित कारवाई करतील, प्रशासन कारवाई करेल आणि या पाट्या सुद्धा बदलल्या जातील. तुम्ही जे रिसॉर्टमध्ये कार्यशाळा घेतली सरकारी अधिकाऱ्यांची, त्यावरून आता विजय कुंभार यांनी ट्विट केलं, महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या 50 अधिकाऱ्यांसाठी लोणावळा येथील आलिशान रिसॉर्टमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग नावाखाली तब्बल 20 लाख रुपये उभारले गेले. जर सरकारी प्रशिक्षणासाठी स्पष्ट नियम असताना सरकारी प्रशिक्षण केंद्र सोडून अशा स्पा, बार, गेम झोन आणि जकुझी मध्ये रिसॉर्टमध्ये मिळाले कशासाठी, त्याची गरज काय? कर्मचाऱ्याला 2 दिवसाची कार्यशाळा घेताना एक बौद्धिक त्यांना काही द्यावं लागतं. त्यांना प्रत्येक विषयाची त्याशिवाय इतर बाबीकडे लक्ष सुद्धा जात नसतं आणि त्यांना राहण्याची जर व्यवस्था केली त्यात काहीही गैर नाही. तिथं स्पा आहे म्हणून काय कर्मचारी स्पा करायला गेले होते, तिथे दारू मिळते म्हणून काय कर्मचारी दारू प्यायला गेले होते. परंतु सामाजिक न्याय विभागातून चांगलं काम होतंय हे काही लोकांच्या पोटात दुखतंय. आम्ही कोणताही अतिरिक्त करत नाहीत, कोणताही अतिरिक्त पैसा उधळत नाही. ही कार्यशाळा पहिली यजदाला झाली होती, हे सुरुवात मी केलेली. यजदाला कार्यशाळा झाली होती, आता त्या लोणावळ्याला घेतली, तिसऱ्या वर्षी तिसऱ्या ठिकाणी घेतली जाईल. अहो, विदेश दौरे करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. असलेल्या आमच्याकडे असलेली तरतुदी असलेल्या योजनाचा आढावा त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. मी स्वतः त्या उद्घाटनाला गेलो होतो. काय होतं तिथं, म्हणजे कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडायचं असं ठरवलंय का? आणि एवढी कोणतीही उधळपट्टी झालेली नाही. 400-450 लोकांना एकत्रित आणण्यासाठी 2 दिवस एका ठिकाणी ठेवण्यासाठी एवढा खर्च साहजिक नाही का? ही काय बर्थडे पार्टी किंवा किटी पार्टी नव्हती. हे महाराष्ट्राच्या हितासाठी या विभागातर्फे काय करायचं त्याचं चिंतन होतं, म्हणून कुणी काय टीका केली त्याची आम्ही चिंता करत नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर उल्लंघन ट्विट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची हक्कभंग समितीसमोर त्यांनी साक्ष नोंदवली. असं वाटतं की माझ्या ट्विटमध्ये कुठेही एकनाथ शिंदेचा उल्लेख नव्हता, माफी मागणार नाही. याबाबत आता ज्या कमिटीकडे त्याची सुनावणी चालू आहे ती त्याच्यावर निर्णय घेतील. त्याच्यावर पुन्हा आणखी क्रॉस भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होत आहे, असं कितपत चर्चा सुरू होणार आहे? नाही, आतापर्यंत चर्चा नाही. काही जिल्हा परिषदच्या निवडणुका बाकी आहेत. या सर्व झाल्यानंतरच या बाबतीमध्ये निर्णय होईल. रोहित पवार यांचं एक ट्विट आहे. पश्चिम बंगाल निवडणूकमध्ये निवडणूक आयोगाचे CEO मनोज कुमार अग्रवाल यांनी बंगालमध्ये SIRच्या माध्यमातून 91 लाख मतदार वगळून संविधानाचा खून करत भाजपच्या सत्तेचा रस्ता मोकळा करून दिला. आज त्याचंच फळ म्हणून त्यांना पंचायत सरकारच्या मुख्य सचिवपदी बसवण्यात आले, असं रोहित पवार ट्विट केलं. त्यात काय नवीन काय झालं? त्यात जेवढे वगळले गेले त्याची यादी सरकारकडे आहे, निवडणूक आयोगाकडे आहे, सर्वांकडे आहे. विद्वानासारखे काही गप्पा मारायचा. एखाद्याला जर प्रमोशन दिलं तर का दिलं, नाही दिलं तर का नाही दिलं, म्हणून अग्रवालला दिलेला जे काही निर्णय घेतलेला तो योग्य आहे.
जलजीवन मिशन जे आहे त्यामध्ये बोगस कामं आढळून आली आहेत. त्या ठिकाणी फक्त पाईप बुजून ठेवलीत, मात्र पाणी येत नाही. नळं लावली, मात्र कुठल्याही प्रकारची हवा येत नाही, पाणी येत नाही, अशी स्थिती आहे. जलजीवन मिशनचे कामं असे काही ज्या ठिकाणी बोगस आढळले असतील, ठेकेदारावर नंतर कारवाई करा, पहिले त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. कारण की अधिकाऱ्याच्या संगनमतानेच ठेकेदार अशी कामं करतो असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून पहिला आरोपी हा अधिकारी असला पाहिजे आणि सेकंड आरोपी तो ठेकेदार असला पाहिजे. अशा पद्धतीने लोकांच्या जीवनाशी, लोकांना आवश्यक असलेल्या योजनेमध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल तो दुर्लक्षित करण्यासारखा नाहीये. म्हणून कठोरातली कठोर कारवाई अधिकाऱ्यापासून ठेकेदारापर्यंत झाली पाहिजे. मागच्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. तुम्ही देखील अनेक गावांना भेटी दिल्या होत्या, अनेक गावं पाण्याखाली होती. ते पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. आता खरीप हंगाम तोंडावरती आहे. नाही, असं झालेलं नाहीये. एक दोन ठिकाणी जर अशा घटना घडल्या असेल तर याचा अर्थ पूर्ण शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही असं बोलणं सुद्धा चुकीचं आहे. आम्ही स्वतः तिथं किती कॅबिनेटमध्ये किती लोकांना पैसे मिळाले, किती लोकांच्या अकाउंटवर गेले याचा तपशीलवार माहिती ते कॅबिनेटमध्ये घेत असतो आणि ती पब्लिश सुद्धा होत असते. म्हणून जर काही राहिले असतील तर निश्चितच त्यांना ती भरपाई दिली पाहिजे आणि इतका विलंब का लागला याची कारणं सुद्धा त्यांनी तपासली पाहिजे.